नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे स्ट्रॉबेरी आणि लिंबाचं प्रीमिक्स बघणार आहोत. लिंबापासून मी इथे प्रीमिक्स बनवलं आहे. पटकन आपले सरबत होतील किंवा पाहुणे आल्यावर पटकन आपल्याला थंडगार असं सरबत बनवता येईल. तर चला बघूया. इथे मी एक फ्रेश स्ट्रॉबेरी घेतली आहे. अर्धा तास मी इथे व्हिनेगर आणि सोडा टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, जेणेकरून त्यातली जी घाण असेल किंवा किडे वगैरे असेल ते निघून जातील. नेहमी स्ट्रॉबेरी वापरताना अशाच प्रकारे स्वच्छ करून घ्यावी. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माती आणि बारीक बारीक अशी कधी कधी किडे असतात, त्यामुळे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून वरचे जे पानं आहे ते काढून घेणार आहोत आणि 2 भाग करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. इथे मी पाव किलो प्रमाणामध्ये हे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता. तर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. ह्या प्रकारे मी मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे. हवं असल्यास तर तुम्ही गाळूनही घेऊ शकतात, पण मी इथे गाळलेलं नाही आहे, कारण प्रीमिक्स बनवल्यानंतर त्याचे जे बिया असतात ना, तर त्या सरबतामध्ये खूप छान लागतात. तर ह्या प्रकारे आपले 1 वाटीच्या प्रमाणामध्ये ही स्ट्रॉबेरीची पेस्ट तयार झालेली आहे. तर ह्यामध्ये आता आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबू पिळल्यामुळे त्याचे क्रिस्टल लवकर तयार होतात आणि पावडरही लवकर तयार होते. तर लिंबू पिळून झाल्यानंतर जेवढी आपली स्ट्रॉबेरीची पेस्ट तयार झालेली तेवढ्याच वाटीमध्ये आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. दुपटीने आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. तर ह्या प्रकारे यामध्ये मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे. व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे आपण ही साखर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. कुठलेही आपल्याला प्रीमिक्स जर बनवायचे असेल ना, तर घरामध्ये ताटांची संख्या जास्त असायला हवी, कारण हे सुकेपर्यंत 3 दिवस तर लागतातच. 3 दिवसानंतर व्यवस्थितपणे आपल्याला त्याचे पावडर तयार मिळते, कारण ते खराब होऊ नये म्हणून ते आपल्याला व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे. तर आता इथे मी ताटांमध्ये व्यवस्थितपणे पसरून घेणार आहे आणि आपल्याला पातळ लेअर करायची आहे. पातळ लेअर केली तर लवकर सुकले जातात. तर ह्याच प्रकारे आपण करून घेणार आहोत. तर इथे मी 3 ताटांमध्ये पसरून घेतलेलं आहे. पातळ लेअर आपल्याला करून घ्यायची आहे. पातळ लेअर करून घेतली ना की लवकर सुकतात आणि फॅन खालीच आपल्याला सुकवायचं आहे, उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे. तर अशा प्रकारे मी ही 3 ताटांमध्ये पसरवून घेतलेलं आहे. तर आता आपण पुढचं प्रीमिक्स बनवूया. तर इथे मी त्यासाठी लिंब घेतलेले आहेत. तर लिंबांची पावडर आपल्याला बनवायची आहे. तर इथे 20 ते 25 लिंब मी घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेले होते. आता स्वच्छ आपण एका कपड्याने पुसून घेणार आहोत, कारण त्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत. तर त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे. सर्व लिंब आपण अशाच प्रकारे कापून घेणार आहोत. तर गेल्या वर्षी मी अशाच प्रकारे लिंबांचा ज्यूस स्टोअर करून ठेवला होता, पण त्यापेक्षा मला पावडर जरा बेस्ट वाटली, कारण लिंबाचा ज्यूस जर बनवून ठेवला तर काही काळानंतर त्याची टेस्ट बदलून जाते आणि सरबत आहे ते वेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला लागतं, त्याची चव वेगळी लागते. तर अशा प्रकारे सर्व लिंब मी कापून घेतलेले आहे. तर आपण आता लिंबांचा रस काढून घेणार आहोत. तुमच्याकडे अशा प्रकारचं जर मशीन असेल तर त्या साह्याने किंवा हातानेही पिळून तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने आपण सर्व लिंबांचा रस काढून घेणार आहोत. सर्व लिंबांचा रस काढून झालेला आहे आणि जे हे साल उरलेले आहेत ना, हे फेकून द्यायचे नाहीत. याचं आपण लोणचं तयार करू शकतो. तर आता हा रस मी चाळणीने गाळून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जर बी वगैरे आली असेल तर ती निघून जाईल. तर गाळून घेतल्यानंतर आपला लिंबाचा रस किती तयार झाला आहे बघा, 200 ml तयार झालेला आहे आणि कपाच्या साहाय्याने मोजला तर 1 कप मी इथे रस लिंबांचा काढलेला आहे. तर त्याच आपल्याला प्रमाणामध्ये तिप्पट साखर घ्यायची आहे, कारण लिंबू आंबट असतं, त्यामुळे साखरेचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त लागेल. तर तुम्ही साखरेऐवजी खडी साखर जरी वापरली तरीही चालेल. तर 3 कप मी इथे साखर घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेणार आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला ताटामध्ये पातळ अशी लेअर तयार करून घ्यायची आहे आणि पातळ लेअरमध्ये आपल्याला ते ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे 2 ताटांमध्ये मी लिंबांचा रस पसरून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि हे सुकवताना मला 3 दिवस लागलेले. तर आपल्याला मध्ये मध्ये पुन्हा त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा ह्या प्रकारे
लिंबांचा रस होता तो सुकत चाललेला आहे आणि हळूहळू त्याचे क्रिस्टल तयार होत आहेत। प्रत्येक दिवशी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिसऱ्या दिवशी आपल्याला व्यवस्थित पावडर काढता येईल। तर अशा पद्धतीने आपण पळीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून पुन्हा त्याची लेअर पसरून द्यायची आहे। स्ट्रॉबेरी आणि लिंबाचं मी अशाच प्रकारे सर्व करून घेतलेलं। तर हे बघा, तिसऱ्या दिवशीचा रिझल्ट आपल्याला असा मिळणार आहे। तर ह्या प्रकारे पूर्ण सुकलं गेलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा पातळ अशा उन्हातलीने ते खरडून घेणार आहे। पूर्णपणे सुकले गेलेलं आहे, ओलसर आपल्याला बिलकुल नको आहे, कारण आपल्याला ही पावडर टिकवायची आहे। फ्रीज शिवाय आपल्याला ही पावडर ठेवायची आहे बाहेर, त्यामुळे पूर्ण फॅनखाली आपल्याला हे सुकवून द्यायचं आहे। पातळ उन्हातल्याच्या साहाय्याने आपल्याला हे खरडून घ्यायचं आहे। दररोज आपण मिक्स करत असल्यामुळे पटकन निघालं जातं ते, आणि स्ट्रॉबेरीचं हे आपल्याला त्याच प्रकारे काढून घ्यायचं आहे। हे बघा, स्ट्रॉबेरी पण आपली व्यवस्थितपणे सुकले गेलेले आहे। तर आता हे सर्व काढून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करायची आहे। प्रथम आपण इथे लिंबाची पावडर तयार करून घेणार आहोत। तर हे मिक्सरमध्ये मी थोडं थोडं करून त्याची पावडर तयार करून घेणार आहे। ह्या प्रकारे आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। बारीक अशी पावडर आपली तयार झालेली आहे। आणि त्याच प्रकारे आता मी स्ट्रॉबेरी ही मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे। तेच भांडं मी इथे वापरलेलं आहे। तर हे बघा, स्ट्रॉबेरीची ही पावडर आपली तयार झालेली आहे। दिसताना ही कलर चेंज झालेला आहे ना त्याचा, पिंक अशी पावडर तयार झालेली आहे। तर दोन्हीही पावडर आपल्या अशाच प्रकारे तयार झालेल्या आहेत, आणि असे प्रीमिक्स तयार करून ठेवले ना, हवं तेव्हा आपण पटकन असं सरबत बनवू शकतो, थंडगार असं। तर हे बघा, भरपूर प्रमाणामध्ये आपल्या पावडर तयार झालेल्या आहे। तर त्यामध्ये मी 1.5 चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि 1.5 चमचा काळं मीठ टाकलेलं आहे। 1 चमचा आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे आणि साधं मीठ टाकणार आहे 1 चमचा। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले टाकल्यामुळे सरबत आपलं पटकन तयार होतं आणि त्यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही। यामध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। हे व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। हवाबंद बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे। तर हे बघा, 20 ते 25 लिंबामध्ये आपली किती भरपूर अशी पावडर तयार झालेली आहे। आणि जेव्हा हवं तेव्हा पटकन असं आपण लिंबाचं सरबत सोडा टाकून सुद्धा बनवू शकतो। स्ट्रॉबेरीची ही अशीच भरपूर आपली पावडर तयार झालेली आहे। तर त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे। 1 चमचा काळं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी इथे साधं मीठ टाकलेलं आहे। हवं असल्यास तुम्ही तसंही वापरलं तरी चालेल, पण मीठ टाकल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते। पावडरही आपल्याला एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। तुम्ही काचेची वापरा किंवा प्लास्टिकची वापरा, त्यामध्ये भरून ठेवायची आहे, जेणेकरून ती जास्त दिवस टिकेल। तर दोन्हीही पावडर आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता त्याचं मी तुम्हाला सरबतही बनवून दाखवणार आहे। दिसतानाही अप्रतिम दिसतं आणि पटकनही तयार होतं। तर प्रथम आपण इथे स्ट्रॉबेरीचं सरबत बनवू। तर इथे मी एका ग्लासामध्ये 2 चमचे स्ट्रॉबेरी पावडर टाकलेली आहे। त्यात पाणी टाकणार आहोत आणि बर्फाचे तुकडे टाकणार आहोत। तर झालं आपलं सरबत तयार, थंडगार सरबत लवकर तयार पिण्यासाठी। तर असंच आपण लिंबाचंही बनवूया। 2 चमचे मी इथे पावडर टाकलेली आहे, त्यात पाणी टाकणार आहोत आणि बर्फाचे तुकडे। तर हेही आपलं लिंबाचं सरबत तयार। अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्याही फळांचं प्रीमिक्स बनवू शकता। तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।